नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे परत एकदा गायकवाड अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण महाराष्ट्रातील 36 जिल्हे तोंडपाठ करायची ट्रिक घेऊन आलेलो आहे। तर महाराष्ट्रातील 36 जिल्हे कसे तोंडपाठ करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। त्या विभागामध्ये आपले 36 जिल्हे आहेत। तर आपले एकूण 6 प्रशासकीय विभाग म्हणजे पहिला म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग असे 6 प्रशासकीय विभाग आहेत। तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत आणि पुण्यामध्ये 5, नाशिकमध्ये 5, अमरावतीमध्ये 5, नागपूरमध्ये 6 आणि 6 तर छत्रपती संभाजीनगर मध्ये 8। तर सगळ्यात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर। तर किती आहेत तर 8 जिल्हे आहेत। तर पाहूया कोकण प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे कसं पाठ करायचं ते पाहूया। तर पाहूया तर सिंधुरत्ना काय केल्या, रायगड फिरायला निघाल्या। तर सिंधुरत्ना रायगड फिरायला निघाल्या तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या पोलिसांनी पकडलं आणि त्यांना काय केलं, ठाण्यात घातलं। तेव्हा त्यांना काय झालं तर पालीचं घर दिसलं। ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। शी पासून सिंधुदुर्ग, र पासून रत्नागिरी, रा पासून रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठा पासून ठाणे, पा पासून पालघर। ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। दुसरा पाहूया पुणे विभाग। तर पुणे विभाग मध्ये आपल्याला प्रत्येक ओळीबद्दल आपण एक ट्रिक काढलेली आहे। तर सासो को पुसा म्हणजे सा म्हणजे सांगली, सो म्हणजे सोलापूर, को म्हणजे कोल्हापूर, पु म्हणजे पुणे आणि सा म्हणजे सातारा। ह्या पद्धतीने तुम्ही ही पुणे विभाग देखील लक्षात ठेवू शकता। नाशिक विभाग। तर नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे आहेत। तर नाशिकमध्ये अहमद आणि नंदू काय केले होते, दोघं मित्र असल्यामुळे ते काय कुठे गेले तर बारला गेले। तर बारला गेल्यामुळे त्या बार मध्ये काय होते तर धूळ होती। तर धूळ असल्यामुळे त्याच्या नाकामध्ये जळजळ करू लागले आणि त्याला शिका येऊ लागल्या। अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। अहमदनगर, नंदू म्हणजे नंदुरबार, धूळ पासून धुळे, जळ पासून जळगाव, शिका पासून नाशिक। त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। चौथा म्हणजे अमरावती विभाग। अमरावती विभाग मध्ये 5 जिल्हे येतात। गोवा ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। पासून अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। 5वा म्हणजे नागपूर विभाग। नागपूर विभाग मध्ये देखील 6 जिल्हे येतात। तर नाचव व बंगो ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता। नाचव व बंगो म्हणजे ना पासून नागपूर, च पासून चंद्रपूर, व पासून वर्धा, ग पासून गडचिरोली, भंग पासून भंडारा आणि गो पासून गोंदिया। छत्रपती संभाजीनगर विभाग। तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत। तर किती तर 8। तर 8 म्हणजे स म्हणजे संभाजीनगर, प म्हणजे परभणी, ना म्हणजे नांदेड, ही म्हणजे हिंगोली, ज्यापासून जालना, ला पासून लातूर आणि बी पासून बीड आणि लास्ट म्हणजे 10 पासून धाराशिव। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद। परत भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।